नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशभरातील कामगार संघटनांचा विरोध डावलून मोदी सरकारने नवीन कामगार कायदे तयार केलेत। सदर कायदे भाजप सरकार असलेल्या राज्यामध्ये येत्या मार्चपर्यंत लागू करावेत असे आदेश केंद्राकडून प्राप्त झाल्यानं नवीन कामगार कायदे लागू करण्याची फडणवीस सरकारची तयारी चालू आहे। या नव्या कामगार कायद्यामध्ये अनेक कायम कामगारांचं संरक्षण काढलं जाणार असल्याची भीती कामगार वर्गामध्ये आणि या संघटनांनी व्यक्त केली आहे। केंद्र सरकारने देशाविदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ व्हावी, तसेच देशांतर्गत असलेल्या उद्योगांना जागतिक स्तरावरती स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजक संघटनांनी केंद्र सरकारकडे कामगार कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी केली होती। त्या अनुषंगाने केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे आणि त्या संदर्भातील सर्व तरतुदींना लोकसभा निवडणुकीपूर्वीच मंजुरी दिली होती। या कायद्यामुळे कामगार वर्गाची सुरक्षा काढली जाणार असून मालक वर्गाचा विचार करण्यात आल्याचा आरोप कामगार संघटना आणि काँग्रेससह इतर विरोधकांनी केला। यामुळे भाजप विरोधात आलेले काँग्रेस आणि मित्र पक्षांचे सरकार असलेल्या राज्यामध्ये हा नवीन कायदा लागू करण्यास नकार दिला होता, परंतु महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारने हा कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून मार्चपर्यंत हा कायदा अंमलात आणण्यासाठी राज्यभरातील कामगार उपायुक्त, सह आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी समवेत एक आढावा बैठक घेऊन या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे। हा नवा कामगार कायदा लागू होताच मोठा बदल औद्योगिक वसाहतींमध्ये होताना पाहायला मिळेल। अनेक कामगारांना आज मिळणारी सुविधा हळूहळू काढून टाकण्याचा अधिकार हा कंपन्यांना मिळणार आहे। तसेच कंत्राटीकरणाला अधिक बळ दिले जाणार असल्याचे मोठा बदल औद्योगिकसह सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने नवीन कामगार कायद्यांविषयी अजून तरी कुठलीही स्पष्टता नाही, परंतु नवीन कामगार कायदे हे लागू करण्याच्या हालचाली मात्र सुरू आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।